स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलला ज्या जागा आहेत त्या आस्थापनांना दिलेली जी वेळ आहे ती वेळ आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा जागा वाढणार आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 20,000 प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत. चिमणे साहेब जे आयुक्त आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला 15 ते 18,000 जागा या वेळेला येणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आतापर्यंत आपण जागा जर बघितल्या तर 18,000 प्लस जागा या अपलोड झालेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी टाकलेला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता अजून 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. यामध्ये जर 2 ते 3,000 जागा जर आल्या तर त्या 20,000चा पल्ला जो आहे तो पार करणार आहेत. आणि यात मोठी बंपर भरती आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. आणि शिक्षकांचा जो काळ आहे हा सुवर्ण काळ असा आपण गणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा त्याला मोजू शकतो. कारण खूप जास्त जागा या ठिकाणी येत आहेत. आपण पूर्वी मी स्वतः व्हिडिओ बनवलेला होता की 70,000 ते 75,000 शिक्षक भरती व्हायला पाहिजे, परंतु नाही तेवढी, परंतु 20,000 पर्यंत भरती आपल्याला होताना दिसत आहे. 1,70,000 ते 80,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यातील काही 70,000 जे विद्यार्थी आहेत, 74,000 जे विद्यार्थी आहेत, जे 100 प्लस विद्यार्थी आहेत, 100 पर्यंत त्यांचा आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक समजून घेण्याकरिता जे कमीत कमी कट ऑफ जो आहे, जागा जर एवढ्या आल्या तर कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे. परंतु जे काही जिल्हे आहेत त्यांचा कट ऑफ हा नक्कीच कमी येणार आहे. त्यामध्ये ज्यांचे सरासरी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगाचं असणार आहे. आणि आपल्याला प्राधान्यक्रम किंवा ज्या काही इतर 5 ते 6 गोष्टी ज्या आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत, हे जर तुम्ही त्यातला विचार करून जर घेतलं किंवा त्याचा अभ्यास करून जर तुम्ही टाकाल, प्राधान्यक्रम जर द्याल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा मला फक्त टेटला कमी मार्क असल्यामुळे मला अनुभव मिळाला, माझं झालं नाही, मी 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेला, कट ऑफ लागलेला नाही, माझ्यापर्यंत कट ऑफ आलेला नाही, अशी जी कारणं आहेत, अशी कारणं ज्या वेळेला आपल्याला अपयश येतं त्यावेळेला आपल्याकडे हेच सांगावं लागतं. मग ही वेळ तुमच्यावर येऊ नये याच्यासाठी काही असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अभ्यास करूनच तुमचा जो कट ऑफ कमी येणार आहे, तुमचे जे मार्क्स कमी आहेत त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. यासाठीच हा व्हिडिओ बनवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्याला मदत करणार आहोत. अपडेट तुम्हाला मदत करणार असणार आहे, तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी मदत करणार आहोत. 1ही रुपया नाही. बाकी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बॅच चालवले जात आहेत, तुमच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे, तुमच्याकडून पैसे लाटले जात आहेत, पैसे लुटले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भावनांचा खेळ जो आहे तो पैशामध्ये मोजला जात आहे. माहिती काय देणार आहेत? हीच माहिती देणार आहेत. तुम्हीच विचार करा की 1,000-2,000 विद्यार्थ्यांची जर बॅच असेल तर कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याला किती किती मेंटर देणार आहेत किंवा किती विद्यार्थ्यांना तुमचे लिस्ट बनवून देणार आहेत, यावरून तुम्हाला सर्वांनी समजून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही स्वतःचे शिल्पकार तुम्हीच असणार आहेत. त्यामुळे समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या गोष्टी मी सांगतो आहेत त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. तुम्ही स्वतः अभ्यास करून मी तुम्हाला फक्त गाईड करेन, मार्ग दाखवणार आहे. युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंक्स आहेत त्या लिंकला ग्रुपला जॉईन व्हा. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ग्रुपला सुद्धा मी व्हिडिओ टाकतो आहे तर ते तुम्हाला लिंक आल्यानंतर तुम्हाला ते पाहता येईल. एक समजून घ्यायचं आहे की तुम्हाला 100 प्लस मार्क्स आहेत की 100च्या खाली मार्क्स आहेत. पहिलं महत्वाचा मुद्दा असणार आहे की तुमचं माध्यम कोणतं आहे. तुमचं इंग्रजी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे की इतर कोणतेही माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल. मग या हिंदी माध्यमानुसार तुमच्या कॅटेगरीतला तुमचा कितवी रँक आहे, तुमच्या कॅटेगरीतले तुम्ही महिलाची रँक असेल तर महिलाच्या रँक मधला कितवा आहे, जनरलच्या रँक मध्ये कितवा आहे, तुम्ही डीएड आहात का, तुम्ही बीएड आहात का, तुमचं क्वालिफिकेशन नेमकं काय आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला किती प्राधान्यक्रम अलॉट झालेला आहे, किती प्राधान्यक्रम तुम्हाला दिसलेले आहेत, किती प्राधान्यक्रम तुमच्यासाठी आलेले आहेत. मग त्यातील 11वी-12वीची तुमच्या एज्युकेशन नुसार एमएससी झाले असाल, बीएड झाले असाल, या सर्व बाबी तुम्हाला झिकझॅक पद्धतीने करायचं आहे. जर तुम्हाला वाटत आहे की मी चांगल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे, माझं बीएड झालेलं आहे, माझं एमएससी झालेलं आहे, माझे मॅथ झालेलं आहे, तर मी नक्कीच बीएड झालेली व्यक्ती ही 11वी-12वीसाठी लायबल आहे. 11वी-12वी टाका. पहिले 20 प्रिफरन्स 11वी-12वी टाका, दुसरे 20 प्रिफरन्स तुम्ही 9वी ते 10वी टाका. नंतरचे प्रिफरन्स जे आहेत ते पुन्हा तुम्ही, जर तुमचं डीएड आणि बीएड असेल तर तुम्ही पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत लायबल असणारा विद्यार्थी मित्रांनो, एमएससी बीएड असेल तर मग अशा वेळेला तुम्ही वरून खालपर्यंत तुम्हाला प्रिफरन्स टाकता येते आणि नक्कीच तुमचं 100% त्या ठिकाणी होणार आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे. मग जिल्हे कोणते आहेत की या पद्धती सरासरीच्या याच्यातले? नंबर 1 जिल्हा पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्हा, ज्या ठिकाणी विद्यार्थी जाण्यासाठी धजावत नाही.
एक गडचिरोलीची प्रतिमा जी आहे ती नक्षलग्रस्त आहे, त्यात खूप दूर गावं आहेत, असे विविध प्रकारचे आपल्या ब्रेन प्रोग्रामिंग करून ठेवलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे, आपल्याला नोकरी कुठेही करायची आहे तर नक्कीच या ठिकाणी पहिलं प्रिफरन्स द्या, दुसरं प्रिफरन्स द्या, तिसरं प्रिफरन्स द्या. नॉन पेसा क्षेत्र असेल यवतमाळ क्षेत्र, नॉन पेसा असेल नगर मधलं, या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. यवतमाळ मधलं नॉन पेसा क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. अमरावती मधील नॉन पेसा असेल त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचे सरासरी मार्क्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. नंदुरबार धुळेमध्ये तुम्ही जाऊ शकता. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, कोकणातील जे दोन्ही जिल्हे, पालघर असेल, या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. जे मी तुम्हाला जिल्हे सांगतोय हे जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि यांचा कट ऑफ नक्कीच कमी येतो विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना 96 मार्क्स आहेत, ज्यांना 94 मार्क्स आहेत, ज्यांना 92 मार्क्स आहेत, असे विविध कॅटेगरीतील विद्यार्थी आजही नोकरीवर आहेत 2022च्या कट ऑफ नुसार. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचारा त्यांना, तुमच्यापैकी कोणीतरी असेल, हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या, प्रत्यक्ष घ्या, त्यांना विचारा आणि हाच प्रत्यक्ष अनुभव हा तुमच्यासाठी वास्तववादी असणार आहे आणि तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण तुमचा मित्र आज नोकरीवर आहे, तुम्हाला त्यात 1-2 मार्क कमी असले, तुम्ही प्रिफरन्स बरोबर टाकले नव्हते म्हणून आज तुम्ही या तिसऱ्या टेटमध्ये आलेल्या आहेत. म्हणून ज्या चुका गेल्या वेळेला केल्यात या चुका मात्र आता करू नका, नाही तर तुम्हाला काय मिळेल, फक्त आणि फक्त अनुभव मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा तुम्ही टाकू शकता. गोंदिया आणि भंडारा जिल्हा तुम्ही या वेळेला, भंडारा जिल्ह्यामध्ये 1000+ जागा आहे, म्हणजे 700+ जागा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाहायला मिळतात. खाजगीच्या तर मी सांगितलंच नाही. मागे जो व्हिडिओ बनवला की 3400 जागा ज्या आहेत त्या विदर्भात आहे, विदर्भात नाही, विदर्भातील फक्त नागपूर विभागामध्ये आहे. तर याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि या जे काही मी जिल्हे सांगितले, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जागा नाही आहेत, परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपण टाकू शकता. तो सुद्धा त्याचा सुद्धा कट ऑफ मात्र विद्यार्थी मित्रांनो कमी येत असतो. त्यामुळे हे गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवते, समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांकडून त्या सर्व गोष्टी समजून घ्या. जे नोकरी लागले त्यांनाही विचारा की हे जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले या जिल्ह्यांमध्ये तुम्ही आपले स्वतःचा प्रिफरन्स मात्र टाकू शकता. तुम्हाला यात जर काही भर वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर काही सल्ला मला सांगायचा असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. त्या आपल्याला हे अपडेट जे आहे ते अपडेट मात्र कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.